नेहमीची येतो मग पावसाळ्यासारखं नेहमीची येतो एक महिला दिन तो येतो आपण आपल्याला खूप साजरं करून घेतो आणि तो जातो. वर्षानुवर्ष आपण ह्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपलं स्थान काय आहे ह्याचा मागोवा घेत आलेलो आहोत आणि 2022 साल उजाडलं तरीही ही असमानता फारशी काही पुसली गेलेली नाही. तरी या असमानतेच्या पर्वामध्ये प्रत्येक स्त्री ही आपलं अस्तित्व शोधत राहिलेली आहे. पण ते अस्तित्व शोधता शोधता तिने एक असामान्य असा आपला ठसा उमटवलेला आहे आणि असा हा असामान्य ठसा उमटवलेल्या तुमच्या माझ्यासारख्याच सामान्य कुटुंबातून आलेल्या तरीही असामान्य कामगिरी केलेल्या आजच्या आपल्या या सर्व पाहुण्यांचं आपण प्रचंड टाळ्या वाजवून स्वागत करतो. आपल्याला आज लाभलेल्या चीफ गेस्ट म्हणूयात आपण. मी जेव्हा त्यांचा बायोडेटा दोनदा तीनदा वाचला तेव्हा खरं तर मला काही मुमकिन ना की हे खूपच वेगवेगळं आहे. आणि मग वरती तर लिहिलं आहे की शी इज अ कॅप्टन, मला तेही कळत नाही. आणि मग लिहिलं आहे की वेटरन. मग काय आहे हे ह्याचा बोध मला असा लागला की आपल्या समोरची ट्रस्टरी व्यक्ती आहे. शी हॅज सर्व्ड our Indian Army. So big round of applause for her. So she was a captain in Indian Army from 2007 to 2012, and as she told me that they no longer call themselves as ex-army, but they call themselves as veterans. Now, आपल्याच पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयामधनं SSC पास केल्यानंतर सर परशुराम भाऊ कॉलेजमधनं 12वी उत्तीर्ण केल्यानंतर सिम्बायोसिस मधनं त्यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण घेतलं आणि आर्मीमध्ये त्या रुजू झाल्या. आर्मीमध्ये पण त्यांनी काय काय हँडल केलंय तर आपल्याला त्यांच्या मूर्तीकडे बघून कदाचित लक्षात येणार नाही. बट शी हॅज हँडल्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट to more than 5,000 troops, 1,000 vehicles and equipments. Awards which she has received: Sainya Seva Medal with class JNK and with class Bengal Assam, Special Service Medal with class Suraksha which she has received twice. आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर आता त्या एक उद्योजक महिला म्हणून कार्यरत आहे. And she is now doing so many things as founder director of Vyoman Aviation Private Limited, Ikram Aerospace and Technology Private Limited. आणि त्यांची आत्ताची सध्याची खासियत अशी आहे की शी इज अ ड्रोन पायलट. त्यामुळे ड्रोन आकाशात उडताना आपल्याला दिसतात पण त्याचं मनोबलिंग हे मात्र जमिनीवर असलेल्या व्यक्तीकडनं केलं जातं. तर अशा ह्या आपल्या चीफ गेस्ट त्यांना आपल्या प्रेसिडेंट शोभाताई यांनी फेलिसिटेट करावं अशी त्यांना विनंती आधी करणार. आज आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम मी ओळख करून देते प्राची दिवेकर यांची. गेली 15 वर्ष त्या IT इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत आणि लीला पुनावाला फाउंडेशन तर्फे अनेक त्यांच्या गोष्टींमध्ये सहभागी आहेत. त्यांनी काही वैशिष्ट्यपूर्ण कंपन्यांबरोबर काम केलेलं आहे. त्या म्हणजे मोजो नेटवर्क्स, BNC सॉफ्टवेअर, कॉग्निझंट, एंटिटी डेटा, GS लॅब. She has also conducted corporate trainings
for organizations like ANDOS, Tech Mahindra, Persistent Civilization Cognizant. She is working in collaboration with colleges and non-profit coaching for Leela Poonawalla Foundation, Usha Jaivan, BICT, Ferguson, PBG, Ramchandra College of Engineering and DIT. She has done her education from Ferguson College, Pune. She has completed her MCA. Currently, she is working on cloud infrastructure services and its customers as Senior Engagement Program Manager. She is taking care of agile transformation journey of an organization and enterprise agile coach leading, process excellence and governance function. Areas of her expertise are enterprise agile coaching, delivery excellence, software, project management, quality management, testing, process improvement, and so on. Her other credentials are she is a corporate trainer for more than 8 years. More than all this, a very milestone thing which has happened is she has been associated with Leela Poonawalla Foundation since 2005, and she has received a scholarship for masters from Leela Poonawalla and the most respected police officer, Mrs. Kiran Bedi, and it's one of the most memorable events for her. A big round of applause. आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेला अशा काही घटना घडतात की ज्या आपल्या आयुष्याचा चेहरा मोहराच बदलून टाकतात आणि मग आपण आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावरनं चालायला लागतो. ते वळण काय होतं हे मी न सांगता मला असं वाटतं त्याच त्यांच्या मनोगतामध्ये सांगतील आणि मग आपल्यालाही अशा व्यक्तिमत्वांकडनं खूप प्रेरणा मिळू शकेल याची मला खात्री आहे. नाव आय रिक्वेस्ट आवर प्रेसिडेंट to felicitate her with a trophy आणि मग त्या आपलं मनोगत बदलते. Just there, The award is by Rotary Silver. I'm also grateful to Leela Poonawalla Foundation who has immensely supported me for last so many years and for recommendation of mine to the Rotary Club. Today's acknowledgement is special, very special to me and something I treasure always. Yeah. Ma'am has already introduced me very nicely, so I won't iterate it again. Today I'm not going to talk about how difficult my life has been since childhood or how I struggle with my medical struggle basically. Today I am going to talk more about what are my learnings from all these experiences, and life hasn't been fair to anybody, nor with me as well. So that is what I am going to talk about today, and I am going to summarize those into 5 learnings that I had. To begin with, the acceptance. I think life taught me at a very early stage power of acceptance. Life hasn't been fair, as I said. The earlier we accept the defeats and downfalls. The earlier we accept the defeat and downfalls and failures, the better we handle them efficiently. I lost my father at a very early age, and my mother, who herself is an inspirational leader, raised 3 of her daughters
very efficiently and very proudly. She served the hospital for more than 42 years, single-handedly raising three of her daughters, and all are doing excellent in their careers. I have learned that, or rather I have learned it very hard that instead of crying for the problems and cribbing about life, it's worth accepting the situations, accept yourself the way you are, accept the situations that are changing your life. And instead of giving time in just talking about the problems, spending time and efforts working on the solutions for those problems. And most importantly, without getting any sympathy from the people around you. Second important thing that life taught me is patience. My prolonged fight with fearless disease taught me the importance of being patient and having faith in life. Rather, I would say that's my life learning, which is helping me having a very content family life, very prosperous career journey, and wonderful friend circle around me. Keeping patience, being compassionate, and having full trust in the things that will fall in place at the right time, that is something I have learned very hard. Third thing is passion, and I think that is the greatest pillar for me to remain self-motivated person in spite of having all the struggles in life. I'm a strong believer that every woman should pursue their passion, and it need not be always giving monetary returns. My passion for training, coaching, solving problems has helped me stand straight and proud in spite of so many physical limitations. It has not been a single day that I felt bored of what I do as a job profile. I thoroughly love what I do, and when I receive appreciations, acknowledgements, awards for solving all those complex problems for customers or for the organizations, I feel really happy for all the hard work that has gone into. The fourth thing that life has taught me is family is everything. No matter what, they will always be there for you. With all difficulties that God gave me, probably I definitely must have done something good to get a wonderful family with me. Today I have with me my son, my husband, my mother, who are like strong pillars, and of course my two sisters. Lastly, giving back to the society. That something foundation also has given me. I'm sure you all can relate being into the same concept and same contribution to the society. So giving back in whatever form it comes to you in abundance, be it be a simple prayer, be it be your knowledge, your time, your money, anything in smallest of the favor that you do as a kind gesture definitely comes back to you. So with all these 5 learnings, probably I take a pause and once again thank you all of you, and thanks for all the wonderful gestures. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात आपण हेरिटेज वॉक येणार आहोत. 20 तारखेला रविवारी दुपारी 4:30 वाजता आपण सदाशिव पेठेत पुण्या मुरलीधर मंदिरात जाणार आहोत. आणि डिटेल्स मी टाकतेच ग्रुपवर, पण तुम्ही तारीख आणि वेळ करून ठेवा. आपण आत्ताच ज्यांचं मनोगत ऐकलं ते ऐकल्यानंतर मला एका श्लोकाची आठवण झाली. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहाचवती महादेवी महेश्वरी, ही सारी देवीची रूपं आपल्यामध्ये सामावलेली असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कितीही कठीण प्रसंग जरी आला तरी त्याला आनंदानं आणि धैर्यानं तोड देण्याची ही असीमित शक्ती आपल्यामध्ये असते. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर इन्स्पायरिंग अस. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता एक
महाविद्येचं रूप आपल्यासमोर येणार आहे. And now I'm going to speak about Dr. Priyanka Khopkar Kale. She has completed her PhD on HIV-1 and HIV-2. She has been working with Indian Council of Medical Research as a senior research fellow. Dr. Priyanka has more than a decade's research experience on molecular virology. She has presented her research findings at international conferences in Germany, Amsterdam, South Africa, and India sponsored by international travel grants from government, national and international agencies. She has been awarded by 7 fellowships from Vijay Devi Shirke, Rare Shikshan Samstha, Leela Poonawalla Foundation, Indian Council of Medical Research, International AIDS Society 2018 and 22. She has to her credit Dr. Surendra Narayan Saxena Award 2015 for her outstanding work in biomedical sciences at ICMR and NARI. Congratulations. A big round of applause. Her focus area of research are infectious diseases, cancer biology, metabolic disorders like diabetes, drug discovery and diagnostics. Dr. Priyanka Khopkar has successfully completed 2 technology transfers of ICMR and NARI in association with University of Pennsylvania, USA and University of Tulane, New Orleans, USA for HIV-2 monoclonal antibody generation and Center of Disease Control USA for HIV-1 viral load external quality assurance using dried tube specimens. मी हे बोलूनच दमले. Currently, she is a postdoctorate researcher and has been awarded Member Asia Pacific for International AIDS Society, Switzerland. I request Shobha Rai to felicitate her. Please. Respected Rotarians, today's chief guest, and all my dear friends. Today, I am happy to share the stage with 3 eminent ladies who are stalwarts in their respective fields. I thank Rotary for felicitating me with this recognition. It was more of a very It was more of a very technical introduction, I should say, madam. But yes, I belong to a field that's more of science and more of complexities, I can say. So, rather, I would like to take everyone through with a non-scientific journey that I have gone through all this time. To begin with, I did all my schooling all these years with scholarships from various organizations, having a little financial weak background. But though beating all these odds, I have studied, and while I was studying, I have worked. I mean, today's generation, with most of their parents settled, is blessed to have all the necessities in life.
my case wasn't so. We met with adversities and we tried to fight them. At the age when children are independent and they think about studying, at my age, my schooling age, I was with the notion that I should support my family. I have completed all my post-graduation till my masters in microbiology that I have pursued with earn and learn ideology, wherein I have schooled, colleged and done my postgrads along with part-time work at Crossword bookstores, which is one of the renowned bookstores all over India. By the time I graduated, I joined this organization as a sales girl who would offer people books as per their choice. And by the time I left this organization, when I had already post-graduated, I was a head merchandiser for the Pune division. This is something I have auxiliary to my scientific capabilities. But to pursue a scientific career, I was always determined. I wanted to be a scientist. And I already was passionate that if I had to work in science, I would work on HIV. And that's how I came across a career that is for almost 14 years now in HIV research. So the initial days were difficult, but I have been fortunate enough to meet wonderful women who have really touched and inspired my life. And to name them is Padma Shri Leela Poonawalla, wherein I got associated with this foundation for my postgraduate scholarship in 2006. Way back when I received this scholarship, it was just not monetarily again for my expenditure for college, but it was a holistic grooming that apart from just money that I have gained all these years, and this continuous support that she has rendered endures me all through this time when I have been a trembling researcher, a collegeite, a mother of a little son who's 2-year-old now, and a successful scientist, you can say, or a budding virologist, what I would call me as. So I have been fortunate enough to have her by my side through thick and thin. The second lady who's really influential in my career and the things that I have achieved worthwhile in life is Dr. Smita Kulkarni. She has been my PhD mentor during my career journey in Nari for all these years. She has been the one who has shaped me, she has groomed me. I have learned a lot of things in AIDS research, and the credit goes to her for the same. I would, at this outset, when today I stand before you, I would like to say thank you to all these people who have really been an inspiration and a walkthrough with me for all of my life. And this includes the different scientists that have groomed me all these years. I would like to name them. It's Dr. Paranjpe, Dr. Tripathi, Dr. Padma Shri, Dr. Ganga Khedkar, Dr. Samiran Panda, Dr. Smita Kulkarni, and many more, and the list is endless. Because all of them have given me so much of an enriching experience that it's a bundle of thing that I can carry the whole of my life. Secondly, today I do not have my mother with me to witness what laurels her daughter has achieved so far. But I'm really sure that she might be watching me from somewhere, and she must be really happy that whatever worthwhile in life
I wished for, I have achieved. But on my front, the journey is still yet to be going, and I still have a lot of milestones on my research target. I thank ICMR for funding my research endeavors. Because of them, it was possible to make the research ideas into practice for today. I thank the International AIDS Society for nominating me for the Asia Pacific region as the representative. And at the outset, I would like to say that behind every man you say there is a woman. But in my case, I will say behind my success there is a family, a close harmony. Because these people have been the core of encouragement all through the times, which were thick, thin and very good right now. So I really, and no amount of gratitude can be given to the things that they have done ever for me and my career goals. So with deepest love from my heart, I have to say thank you to all of them on this occasion when people consider me that I have gained something worthwhile in life. Lastly, I would like to say a few learnings that I have learned through my struggle and also as a part of my research career. It is that when you shouldn't grumble about poverty, you shouldn't complain about difficulties and whine over problems, but you should have high spirits and desires to achieve your targets. Difficulties are a part of life and they are necessary to keep you reminding about the various hurdles you have passed and the strength that you have shown in overcoming them. They make you realize of the each and every importance of your each and every achievement. So I would like to call upon all women present here to be stronger and face your hurdles. And I'm definitely sure that each one of them will make their way. If you really want, you can compete with yourself and you will outbeat your own records and will set a new trend. So with this, I take deepest gratitude for all of you for calling me today on the occasion of Women's Day and felicitating me. Thank you so much. डॉक्टर प्रियांका यांचा जीवन प्रवास ऐकल्यावर मला एक शेर आठवला. खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को कर बुलंद इतना कि खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. So I feel your fearlessness, your sense of gratitude will take you many miles more. Congratulations. आता एक अजून असामान्य व्यक्तिमत्व जे आपल्या समोर येणार आहे त्यांचं नाव आहे अनिता गोसावी. मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय स्त्रिया ज्यांच्याकडे सर्व सोयी सुविधा, नवऱ्याचं प्रेम, अशा साऱ्या गोष्टी असतात, नवऱ्याची उच्चपदस्थ नोकरी, तरीही काहीतरी कुरकुरी आपल्याला सतावतच असतं. आपण गाडी चालवतो ह्याचा खूप अभिमान असतो, पण बऱ्याच वेळेला संकट अशी येतात की त्याला कसं सामोरं जायचं हे आपल्याला समजत नाही आणि मग आपल्यासारखी सुस्थितीतली माणसं सुद्धा गांगरून जातात. पण अनिताताईंच्या बाबतीत मात्र फार वेगळ्या घटना घडल्या.
ड्रायव्हिंग त्या एका स्कूल बसच्या माध्यमातून शिकल्या. स्कूल बस जे काका चालवायचे त्यांच्याकडनं ड्रायव्हिंग शिकल्या आणि स्कूल बसचं काम चालू होतं. आणि इतक्यातच ही महामारी आली. घरातल्या कर्त्या पुरुषांबरोबरच अनिताताईंचं सुद्धा उपजीविकेचं साधन संपलं, कारण की शाळा बंद झाल्या, स्कूल बसेस बंद झाल्या. अशा वेळी न डगमगता मग त्यांनी पुन्हा एक चक्र हातात घेतलं आणि ते चक्र होतं ॲम्ब्युलन्सचं. एका रिमोट अशा गावामधून आलेल्या 5वी पर्यंतच जेमतेम शिक्षण झालेल्या आणि पुण्यासारख्या महागड्या शहरात राहणाऱ्या अनिताताई डगमगल्या तर नाहीतच, पण ज्या काळात आपले सख्खे लोक आपल्या जवळ यायला घाबरत होते, अशा काळात कोविड रुग्णांची ये जा तर त्यांनी केलीच, पण त्याही पेक्षा अत्यंत मायेनं आणि सहृदयतेनं फार रुग्णांपासून ते निधन पावलेल्या रुग्णांपर्यंतची सेवा अनिताताईंनी केली. अनिताताई, आमच्याकडे तुमच्यासाठी शब्दच नाही. आमच्याकडे केवळ आहे तो तुमच्यासाठी एक मानाचा मुजरा. मी आता शोभाताईंना विनंती करते की त्यांनी तुमचा सत्कार करावा आणि तुम्ही तो आमच्याकडनं स्वीकार करावा, हे आमचं भाग्य आहे. तुमची मुलगी तुमच्याकडे आहे. तुमची मुलगी तुमच्याकडे पीएचडी करते. हो पायल पायल गोसावी. हो त्यानं बोलायला सांगा. त्यांच्या वतीनं नाही त्यांनी बोलावं. जावई आहे त्यांचे, ते बोलणार. त्यांना बोलवून द्या. त्यांना नाही बोलायचं. दोन शब्द या त्यांच्या बरोबर उभ्या राहा वाटल्या. सगळं केलं तर बोलू पण शकाल. मी अनिता गोसावी. मी ॲम्ब्युलन्स चालक आहे. नाही मॅम, मला जमत नाही मी एवढं सगळं पाहून घाबरलो. तुमचा अनुभव सांगा ना, कुठे कुठे गेलात, आवडलेला मला. आम्हाला मराठी आवडतं. आम्हाला सगळ्यांना मराठी येतं. मी अनिता गोसावी आहे. मी ॲम्ब्युलन्स चालवते. मी म्हणजे एकदम साधारण घरातले आहे. एकदम म्हणजे माझं शिक्षण वगैरे काहीच नाही. म्हणजे असं माझ्या टायमिंग आला की मी ज्यावेळेस सगळं काही बंद होतं त्यावेळेस काहीतरी करणं गरजेचं पडतं. त्यावेळेस मी असं समजलं की आता घरातलं सगळं म्हणजे मुलाचा ॲक्सिडेंट झाला, परत माझ्या मिस्टरांना पण पॅरलाइज झाला, मग आता परत सगळं बंदच होणार होतं. त्यावेळेस मला ड्रायव्हिंग येत होती. मी असं समजलं की आपण एक घेऊया. एक मी सेकंड हँड गाडी घेतली ॲम्ब्युलन्स आणि तेच घेऊन मी पहिला दिवस रुपेनगरचं एक पेशंट उचललं. पॉझिटिव्ह होतं ते महेशम हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्यावेळेस थोडीशी भीती वाटली. नंतर दुसऱ्या वेळेस असं प्रसंग आला की एक बॉडी उचलायची परत हे आली. त्यावेळेस स्पीड ब्रेक करून ती बॉडी पाठी मला अशी मी असं पाहिलं, म्हटलं ते उठून बसलं. ते उठून बसलं म्हटलं
म्हटलं नाही म्हटलं नाही. ते नेलं त्या मशीनमध्ये विद्युतवरती 2 माणसं तिथले घेऊन विद्युतवरती ते त्यांचे काही क्रिया वगैरे असते ते करून घेऊन नंतर ते त्यात सोडले. म्हणजे अशापैकी मी कमीत कमी 300 ते 400 वाढ उचलल्या नंतर मला नाही भीती वाटली. आणि मला असं बोलताय मला खूप जरा सत्कार झाले हे झालं पण मला बोलायचं म्हणजे असं घाबरलं नव्हतं मॅम मला. बस सर थँक्यू. हे तुमचे मुलं काय करतात सांगा ना. माझी मुलगी BSc करते आणि मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे. म्हणजे मी शिक्षण नाही घेतलं ह्याच्या आधारानं मला माझ्या मुलं खूप शिकवायची होती कारण की माझं तर माझ्या परिस्थितीमुळे नाही झालं. पुढे चालून माझी मुलं तरी ते करू शकते. आज ती येणार होती पण ती दिल्लीला गेली काही कारणानंतर ते घेऊन येणार होती. तुम्हाला याचा काही एक चांगला अनुभव आला असेल तर तुम्ही सांगा की ज्यांनी तुला अजून उत्साह मिळाला प्रेरणा मिळाली. नाही मॅम चांगले पण आले आणि वाईट पण खूप आले. काही लोकांनी मला मी गेली त्या क्षेत्रामध्ये तर असेच काही लोकांनी खूप त्रास दिला की आता ही लेडी की बॉडी उचलणार का करणार का. त्यावेळेस मला असं वाटलं की का नाही मी करणार मी करू शकते. तुम्ही करताय मी का नाही करू शकत मी करू शकते म्हटलं. बऱ्याच लोकांनी मला म्हणजे तिथं खेचण्याचं हे केलं पण मी तिथं नाही मग मी असं समजलं की नाही मी पण हे करणार. त्यावेळेस माझ्या भावाचा पण खूप सपोर्ट होता मला की तू करते ना त्यात मला खूप अभिमान आहे म्हणून. आणि वाईट नाही चांगलं म्हणजे वाईट गोष्ट एक लेडीज मुलगी होती 22 वर्षाची आणि ती पॉझिटिव्ह होती का नाही हे माहिती नाही. पद्मजा हॉस्पिटल चिंचवडचं तिथनं मी तिला उचललं. तिथनं मला डॉक्टरचा फोन आला की असं असं पेशंट आहे आणि त्याला टर्लिक हॉस्पिटलला त्याला सोडायचं आहे. मी 9:30 वाजता तिथनं आली घरनं त्याला घेतलं आणि त्या हॉस्पिटलला घेऊन गेली. ते म्हणे आम्हाला कोणाचं बेड खाली नाही आहे आणि आम्हाला कुठल्या डॉक्टर वगैरे कोणाचा फोन बिन वगैरे आला नाही. तिथनं घेतलं तिचे आई वडील पण म्हणजे गरीबी परिस्थिती होती मॅम त्यांची पण. तिथनं परत त्यांना लोकमान्य निरामय असे कमीत कमी आपल्या PCMT मधले टोटल हॉस्पिटल फिरले. शेवटी DY पाटील वैश्य बिर्ला हॉस्पिटल त्यांना परवडणारं नव्हतं तरी पण घेऊन गेले तिथं पण नाहीच. शेवटी YCMला विचारलं की म्हणजे असं काहीतरी विनवणी करून त्यांना हे केलं पण नाहीच बेड नाही तुमचं काही 9 वाजता या डॉक्टर बोलले. ते बोलल्यानंतर मग ते घेऊन ते घरचे बोलले मॅम आता रात्रभर आपण फिरलो कुठंच नाही भेटलं तर आपण घरी घेऊन जाऊया. घरी घेऊन आले आणि मला म्हणे आता बाणेर या साईडला आपण बघूया बेड भेटतो का नंतर मी तुम्हाला कॉल करेन तुम्ही पण प्लीज लवकर या. म्हटलं ठीक आहे तुम्ही फक्त कॉल करा म्हटलं मी येतेच. मी घरी गेले आणि घरी जाऊन मी पहिला आंघोळ वगैरे करायचे शावर खाली जायचं. शावरच्या पहिलाच फोन आला की आमची ताई गेली. म्हणजे एवढं रात्रभर हे करून पण तिला कुठंच बेड भेटला नाही त्यावेळेस. आणि एक ठिकाणी घेतलं लोकमान्य निगडीचं लोकमान्य हॉस्पिटल तिथं घेतलं. कोणी नगरसेवकाने फोन केला घेतलं वगैरे आतमध्ये घेऊन गेले आणि तिची कोविड टेस्ट केली म्हणजे ही पॉझिटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्हसाठी पेशंट हॉस्पिटलच नाही नॉन कोविड आहे हे तुम्ही दुसरीकडे घेऊन जा. परत एक 15 मिनिटाच्या आत नंतर वापस दिलं. म्हणजे घरी येईपर्यंत ती गेली. ते खूप वाईट वाटलं मला कारण की वय पण नव्हतं. त्याचे आई वडील हॉस्पिटलमध्ये आणि सगळ्या डॉक्टरची एवढी विनवणी करत होते पण कोणी पण त्यांची मदत केली नाही त्यावेळेस. मग त्यावेळेस ते विनवणी करायचे आणि नाही ऐकले की मग त्यांच्यावरती दगडफेक पण करायचे कारण त्यांची मुलगी होती ती. म्हणजे खूप म्हणजे ते प्रसंग मला आठवलं ना मी नेहमी कोणी मला भेटलं ना सर मी सांगत असते की असं असं माझ्या संगती घडलं. रात्रभर फिरून 9 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत कुठंच बेड भेटला नाही. हा म्हणजे सगळ्यात खराब प्रसंग म्हटल्यानंतर हा. She is the only female ambulance driver in the entire Pune district. Thank you very much. Myself, Chatpurkar. Sorry for my language. It's Hindi or English.
ठीक है। मैं इनका क्या बोलते हैं जमाई। यस। तो इन्होंने जो भी बोला सब मज़ेदार कहानी सुनने के लिए, लेकिन जब हम रियलिटी में हम उस जगह पे होते हैं, जस्ट लाइक शी इज द एम्बुलेंस ड्राइवर एंड शी इज हैंडलिंग समवन हु डाइड इन द फैमिली। उनको अगर हमारे घर में अगर कोई मर जाता है, उनको समझ में नहीं आता कि करना क्या है। और ये जब रात को होती है और तकलीफ होती है, तो आपने हमेशा बहुत सारे हॉस्पिटल्स में गए होंगे, ये है वो है, तो आप सब लोगों को भी एक्सपीरियंस हुआ होगा कि डॉक्टर्स हो गया, नर्स हो गया, वहाँ का वार्ड बॉय हो गया या जो भी हो, वो लोग आपसे कैसे बर्ताव हो, अरे मैडम उधर जाओ, वहाँ से दवाई लेके आओ, ये कराओ वो कराओ। अगर किसी के फैमिली में अगर कोई मर गया है तो वी शुड वेरी काइंडफुल टू देम। अगर उनसे नहीं हो रहा है तो वी शुड हेल्प देम। सो ऑन दिस आई वुड लाइक टू शेयर सम incidents. Before that, I'm very much thank you to your grateful speech, and your speech was very heartful. Thank you, and you were very inspirational. So if I see every woman in this world, तो मैडम ने पहले एक बात बोला है कि this current situation is a man oriented. ये हमने बनाया है, ये हमारा माइंडसेट है। बिकॉज व्हाट हैपन्स, पहले ज़माने में ऐसा था, तो अगर लड़की पैदा होती है तो तेरा जिम्मेदारी इतना ही है, तो पहले सबसे पहले खाना कैसा बनाना है वो सीख ले। फिर उसके बाद में शादी होगी, शादी होने के बाद में अपना नाक नहीं कटाना है, हो जाएगा। जो भी हो गया सहन के रहना, दैट वी प्रिपेयर्ड दोज गर्ल्स लाइक दैट। सो इट्स बेसिकली व्हाट आई एम सेइंग इज सब फैमिली जो प्रेशर होता है लड़कियों के ऊपर, दैट इज द थिंग। बट ऑन दैट आई वुड लाइक टू से, जितने भी लोगों ने अपना स्टोरीज शेयर किया, मुझे उसमें से एक पता चला, उन्होंने बोला नहीं, इफ आई वुड लाइक टू से इन सिंगल वर्ड, उसमें मुझे एटीट्यूड दिखा और माइंडसेट दिखा। एटीट्यूड इज डाई हार्ड। जैसे मैडम ने बोला, कुछ भी हो जाए मैं घर के ही रहूँ। उन्होंने बहुत सारे हर्डल्स देखा, there was many obstacles in their life, but they never give up. This was the attitude and the mindset. Mindset क्या है? Never give up. जो भी होगा मैं नहीं छोड़ूंगा। तो सेम थिंग मैं इनको 12 साल से मैं देख रहा हूँ। ये पहले ऐसे नहीं थे, लेकिन इनके अंदर है ना जो माइंडसेट और एटीट्यूड अभी भी वैसे ही है। इनको एक अंदर से एक फील था कि मैं कुछ भी करूंगी, मैं जीत के आऊंगी। अगर ये किसी की लड़की में होता है ना, चाहे वो कोई भी उम्र का हो, कोई शहर का हो, कोई गांव का हो, they will come up in the life. Doesn't need a support of any gentleman or anything. So for me it is a attitude and the mindset. अभी इन्होंने इतना सारा इंसिडेंट्स बताया। एक साल पहले मैं भी आज के लिए 12 महीना हो गया गाड़ी चलाते हुए। 12 महीने पहले सर ने बताया शी इज द फर्स्ट लेडी ड्राइवर इन द पुणे डिस्ट्रिक्ट। दैट टाइम आई वाज वेरी सरप्राइज, अरे मेरे सासू माँ पहले ड्राइवर है। बट टुडे इज देयर, आई अप्रिशिएट शी इज ड्राइविंग द एम्बुलेंस एंड शी इज द लेडी फॉर मी एट द राइट टाइम। दिस इज नॉट अप्रिशिएबल थिंग फॉर मी। इट इज मैंने अपना जो लेवल है ना मैंने बढ़ाया। आप सब लोगों के लिए लग रहा होगा कि ये एम्बुलेंस चलाती है, लेडी है, दिन रात मेहनत करती है, गांव घूमती है, ये सब ऐसा ये सब, तो आपको उसके ऊपर एक रेस्पेक्ट है। इसके ऊपर का मेरा क्या रेस्पेक्ट है मैं आपको बताता हूँ। मैंने कई बार ऐसा देखा, 2-3 इंसिडेंट, कुछ गरीब लोग भी आते हैं हॉस्पिटल्स में, उनके पास पैसा नहीं है, तो वो लोग क्या करना है, एक तो एजुकेशन नहीं है, कुछ भी नहीं है, क्या करना है समझ में नहीं आता। तो इतना बड़ा हॉस्पिटल्स में जस्ट लाइक YCM DY पाटिल, तो उनको इन्होंने क्या हेल्प किया, आपको जितना पैसा होता है उतना दे, मनी डजंट मैटर, आज है कल नहीं।
तो फॉर मी दैट इज अ वेरी अप्रिशिएबल थिंग कि ये सब काम करते करते भी शी इज डूइंग द सोशल वर्क. थँक्यू. अजय मी आता कॅप्टन विदुलाला एक छोटंसं तिचं मत सांगायला सांगते वुमेन्स डेच्या I'll not take much time. सर्वप्रथम मॅडम आणि सर्व ऑडियन्सचे धन्यवाद. मला आज तुम्ही इथे इव्हिनिंगला बोलवलं. प्राचीना, प्रियांका मॅम, अनिता मॅम, दे हॅव बीन अ ट्रू इन्स्पिरेशन टू ऑल ऑफ अस. आणि एक म्हणजे त्यांचे स्पीचेस ऐकून खूपच म्हणजे आय हॅव बीन ऑलवेज ब्लेस्ड इन लाईफ याचं एक खूप रिअलायझेशन झालं. बिकॉज माय स्टोरी हॅज बीन एक्झॅक्टली पॉझिटिव्ह एक ऑपोजिट टू दॅट की कदाचित लाईफमध्ये असं झालं ज्या क्षेत्रात गेले तिथे खूप पटकन जे हवं ते मिळत गेलं आणि त्याचं एक कुठेतरी आज मला रिअलायझेशन झालं आत्ता बसल्या बसल्या की अगं विदून तुला खरंच खूप आणि सगळं लवकर लवकर मिळत गेलं तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवर कधी कधी तू रडत नसते. सो दॅट हॅज बीन रिअली इन्स्पिरेशनल. थोडंसं आता मला आज ड्रोन एक्सपर्ट म्हणून इथे बोलवल्यामुळे आय वुड लाईक टू टेक 5 minutes ऑन दिस स्पीच की हे एक आता गेल्या एक वर्षभरामध्ये जे न्यूजपेपर जे रेग्युलरली वाचतात त्यांना ड्रोन क्षेत्रामध्ये खूप अपडेट्स आणि खूप नवीन नवीन पॉलिसीज आलेल्या आहेत. ह्या कुठेतरी वाचण्यात आलेल्या असेल. बेसिकली आपली इंडियन एअरस्पेस आहे, जशी आपली रोड्स आहेत तशी एअरस्पेस आहे. एअरस्पेस ही पूर्णतः रेग्युलराइज्ड एअरस्पेस आहे विच इज हँडल्ड बाय मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. आत्तापर्यंत जी इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन आहे तिने जगभरामध्ये 2014 पासून ड्रोनचं उडान ड्रोन फ्लाईंग हे लिगलाइज केलं होतं. त्यामध्ये इनफॅक्ट पहिली ड्रोन पॉलिसी आली ज्याच्यामध्ये ड्रोन हे कम्प्लिटली इलिगल करण्यात आले आणि ड्रोन फ्लाईंग करता खूप साऱ्या परमिशन्स आणि ही एक इंडस्ट्री अख्खी 2018च्या पॉलिसीमुळे कर्ब करण्यात आली होती. त्याची एक रिवाइज पॉलिसी 2021 मध्ये आली आणि आता विथ दिस न्यू विथ दिस प्रेझेंट गव्हर्नमेंट देअर एम इज टू मेक इंडिया ॲज अ ड्रोन हब बाय 2030. हे सगळं थोडंसं घडलं आपल्यावर जो जम्मू अटॅक झाला आणि अझरबैजान युद्धामध्ये जो ड्रोनचा वापर केला गेला त्याच्यामुळे एक सडनली रिअलायझेशन आलं की ही इंडस्ट्री अख्खीच ज्या इंडस्ट्रीचं पोटेन्शियल जे आय टीचं पोटेन्शियल होतं 2000 प्रॉब्ली 90च्या म्हणजे 1990च्या दशकामधलं जे त्या डिकेडमध्ये जे आय टी इव्होल्युशन झालं ते इव्होल्युशन आपण या येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत. तर आता ड्रोन जेव्हा त्यांनी रेग्युलराइज केलं जसं मला मॅडमने विचारलं की तुझ्या क्वालिफिकेशनमध्ये यू हॅव गिवन आय एम अ सर्टिफाईड DGCA approved IGRUA approved drone pilot and the instructor which is similar to the commercial pilot. जे आपण विमानं उडवतात तसे आम्ही ड्रोन उडवतो. आता याला सगळ्याला एक व्यवस्थित त्यांनी म्हणजे पूर्ण चार्टर दिलेला आहे की ड्रोन इन्स्ट्रक्टर कसे बनणार, ड्रोन पायलट कसे बनणार, ही इंडस्ट्री कशी फ्लरिश होणार. कारण ड्रोनचा वापर ड्रोनमध्ये सगळ्यात मोठी कॅपेबिलिटी आहे ती बर्ड्स आय व्ह्यूची ज्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर म्हणजे आपण आजवर ड्रोनचा वापर हा फक्त आयदर युद्धामध्ये बघितला आहे किंवा फोटोग्राफी करताना बघितलेला आहे. पण ड्रोनचा वापर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर आत्ताच बजेटमध्ये किसान ड्रोन ही संकल्पना विथ सबसिडी गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेली आहे. ॲग्रिकल्चरमध्ये जमिनीच्या मॉइश्चर मोजण्यापासून पेस्टिसाइड स्प्रेपर्यंत सगळी कामं ही ड्रोननी केली जाऊ शकतात. तसंच सॉईल अनालिसिस पासनं कोणत्या एक्झॅक्टली शेतीला खरीच खताची गरज आहे, खरीच पेस्टिसाइड्सची गरज आहे किंवा मॉइश्चर किती आहे याचा अनालिसिस केलं जाऊ शकतं. सोलर मी क्विकली फक्त आय जस्ट गिव्ह यू द ब्रीफ इंट्रोडक्शन की सोलर पॅनलची जे मोठे मोठे फार्म्स असतात त्याचं इन्स्पेक्शन मॅन्युअली आणि ड्रोन इन्स्पेक्शन ट्रिमेंडस डिफरन्स. तुमचे मोठे मोठे विंडमिल्स असतात, डॅम्स आहेत, इरिगेशन डिपार्टमेंट, पोलीस, आर्म्ड फोर्सेस, यू नेम अ थिंग अँड ड्रोन कॅन बी युटिलाइज. गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो लॉन्च द प्रोजेक्ट स्वामित्व की ज्याच्यामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये
जी आपली मोजणी असते, आता ही मोजणी इथनं पुढे ड्रोनद्वारेच केली जाणार आहे. कारण गव्हर्नमेंटचं इंटेन्शन आता ही पूर्णतः इंडस्ट्री अपलिफ्टमेंटचं आहे. दे हॅव ऑल्सो गिवन की PLI scheme, that is production linked incentive scheme for this sector. So we have been working into this sector for the past 4-5 years in the R&D for the development of the drones. आणि आम्ही या सगळ्या पॉलिसीजना खूप क्लोजली म्हणजे वी वर वेटिंग की आज नाही तर उद्या कधीतरी ही इंडियन एअरस्पेस ओपन होईल आणि ती त्यानुसार आता झालेली आहे. सो वी आर ऑल्सो लाईकली टू स्टार्ट आवर ड्रोन ट्रेनिंग स्कूल ऑल्सो इन पुणे व्हेरी सून as we qualify on all the parameters now. So yes, this is a future, this is a new industry. So if any of your maybe कोणत्याही क्षेत्रातली लोक या इंडस्ट्रीमध्ये आत्ता गरज आहे, बी मेकॅनिकल, बी ENTC इंजिनियर्स, IT इंजिनियर्स, साधी मोबाईल रिपेअर काम करणाऱ्या मुलांची आत्ता मी जसं वेकन्सी आहे माझ्याकडे 2-3 मुलांची. सो आणि इथून पासून ड्रोन पायलट होण्याकरता आता त्यांनी मिनिमम क्वालिफिकेशन हे 10th पास ठेवलेलं आहे. सो एनीबडी आत्ता मार्केटमध्ये इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मॅनपॉवर क्रंच आहे आणि प्रचंड मॅनपॉवर स्नॅचिंग होत आहे. त्याच्यामुळे आत्ता म्हणजे जो ड्रोन पायलट बनतोय त्याला इझिली 50-60 हजाराची नोकरी लागते. सो दॅट इज द पोटेन्शियल ऑफ दिस इंडस्ट्री टुडे. So that was my brief about the drones. आपल्याला काही discussion, so we can do it after this. And as a woman, I have always been into the fields which was always dominated by men, like the armed forces and even this drone field. Like I had gone for DGCA interview other day, and my name is, as it is a confusing name, ki whether it is a male or a female, nobody gets to know till the time I arrive at the location. So the ड्रोन डिरेक्टरेटचा जो चीफ होता है वो ऑल्सो की मॅडम पहिलाच आहात तुम्ही, अजूनपर्यंत कोणी दो फीमेल ॲज अ मॅन्युफॅक्चरर और ॲज अ सो मला हा स्वतःला कायम बिकॉज आय हॅव ऑलवेज बीन इन टू दी इंडस्ट्री देर हॅव बीन व्हेरी फ्यू फीमेल्स. मला तर कायम हा ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स राहिलेला आहे. Everybody has accepted me nicely, be it armed forces, be it my new journey. So I'm thankful to all the men also who have been around to give that support. And thank you everybody once again and wish you all the best. Thank you so much. Thank you. महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला अगदी योग्य चीफ गेस्ट मिळाले आणि योग्य कॅन्डिडेट्स मिळाले, याचा मला खूप आनंद आहे. खूप छान तुमचे एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळाले. पुढच्या सोमवारचा आपला कार्यक्रम म्हणजे पांडुरंग मुखदे यांचा पण व्होकेशनल अकॉर्डिंग सत्कार करणार आहोत, तबला वादक, आणि त्यानिमित्ताने त्यांनी गाण्याचा कार्यक्रम पण ठेवला आहे. आमची प्रेझेंट ही 18 रोटेरियन्स, 7 बँड्स अँड 8 गेस्ट. So this meeting is adjourned.